आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची झटपट आणि चविष्ट अशी ताकाची कढी। गरम गरम भात, भाकरी किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि उन्हाळ्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे। उन्हाळ्यामध्ये जर काही हलकं आणि चविष्ट खायचं असेल ना, तर ही महाराष्ट्रीयन ताकाची कढी तुम्ही नक्की बनवून बघा। अप्रतिम लागते आणि अगदी झटपट होते, कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात। त्यामुळे आपणही जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत। पण तुम्ही आधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज आपण इथे बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल ताकाची कढी। आता कढी बनवण्यासाठी ना सर्वात आधी इथे मी घट्ट दही घेतलेलं आहे। तुम्ही साईचं दहीही वापरू शकता, त्यानेही कढी अप्रतिम बनते। पण जर साईचं दही नसेल तर अगदी फ्रेश असं तुम्ही हे दही मार्केटमधून आणू शकता आणि त्याचीही कढी बनवू शकता। तर इथे साधारणतः मी 1 कप दही घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे लसूण, आलं, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर कढीपत्त्याची काही पाने घेतलेली आहेत। त्याचबरोबर इथे मी अजून काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया। तर साहित्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे जिरं, मोहरी, त्याचबरोबर इथे घेतलेली आहे हळद, हिंग, गूळ आणि इथे कढी बनवताना कढी फुटू नये म्हणून मी इथे ज्वारीचं पीठ वापरणार आहे। तुम्हाला जर ज्वारीचं पीठ नसेल आवडत तर तुम्ही डाळीचं पीठही वापरू शकता। इथे मात्र मी ज्वारीचं पीठ वापरणार आहे। आणि आता आपण कढी बनवायला घेऊया। तर कढी बनवायला सर्वात आधी आपल्याला ताक बनवायचं आहे। अजून एक साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तर आता आपण इथे ताक बनवणार आहोत। तर मी काय करणार आहे की रवीने हे दही छान घुसळून घेणार आहे। तुम्ही हे मिक्सर जारमध्ये दही ऍड करून फिरवून घेऊ शकता। मी मात्र असं रवीनेच करते, छान घुसळलं जातं। तर छान मऊसूत असं हे दही झालं पाहिजे। त्यामुळे एक 5 ते 7 मिनिटं आपण हे दही असं छान घुसळून घेणार आहोत। इथे बघा हळूहळू ते छान मऊसूत होत चाललेलं आहे आणि हे बघा मस्त असं हे छान मऊसूत दही झालेलं आहे। आता इथे आपल्याला आहे ना पाणी ऍड करायचंय। तर तुम्हाला कढी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ऍड करा। तर सुरुवातीला इथं मी हाफ कपच पाणी ऍड केलं आहे। एकदा छान रवीने घुसळून घेणार आहे म्हणजे छान ते सगळं मिक्स होईल आणि गरज पडली तर पुन्हा आपण यात थोडंसं पाणी ऍड करणार आहोत। तर माझ्याकडे जास्त कढी जी असते ना ती खूप घट्ट खात नाही, त्यामुळे मी इथं पाणी जास्त वापरते। आता आपण काय करणार आहोत की कढी फुटू नये किंवा छान दाटसर व्हावी, एकसंध व्हावी म्हणून इथे मी ज्वारीचं पीठ ऍड केलेलं आहे। मी मगाशीही तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ज्वारीचं पीठ आवडत नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ ऍड केलं तरीही चालतं। डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ ऍड केल्याने काय होतं की कढी ना छान दाटसर होते आणि कढी उकळली तरी ती फुटत नाही। ही आहे आपली टिप नंबर 1 की पीठ कोणतंही ऍड करा, ज्वारीचं नाही तर डाळीचं। आता आहे ना ज्वारीचं पीठ ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा छान घुसवून घेणार आहे। छान पीठ मिक्स झालं पाहिजे आणि यात हवं तसे म्हणजे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या हिशोबाने पाणी ऍड करा। मी इथं पाणी ऍड केलेलं आहे। आता एक वाटण बनवायचं आहे कढीसाठी। त्यासाठी इथं मी घेतलेल्या आहेत लसणाच्या काही पाकळ्या, सोबतच आलं घेतलेलं आहे। आता या स्टेजला तुम्ही इथं मिरचीही बारीक वाटून घालू शकता, पण मी मिरची कट करून घालते। त्याच्यामुळे मी इथं फक्त आलं, लसूण आणि कढीपत्त्याची 2-3 पानं ऍड केलेली, यामुळे चव अप्रतिम लागते कढीची। आणि हे छान आहे ना खलबत्त्यामध्ये मी वाटून घेणार आहे। आता तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्येही हे वाटून घेऊ शकता। फक्त थोडंसं जाडसर ठेवा म्हणजे जेव्हा आलं किंवा लसूण दाताखाली येतो ना तेव्हा त्याची चव अप्रतिम लागते। तर हे बघा इथं आपलं हे वाटण रेडी आहे, हे मी बाजूला काढून घेणार आहे। आता आपण कढी बनवायला घेऊया। तर कढी बनवण्यासाठी इथं गॅसवर मी पातेलं आधीच गरम करायला ठेवलं होतं। पातेलं चांगलं गरम झाल्यानंतर यात मी ऍड केलेलं आहे 1 टेबलस्पून तेल आणि तेल मीडियम फ्लेमवर चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी ऍड केलेलं आहे जिरी, मोहरी। आधी मोहरी ऍड करायची, मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरं, जिरं छान फुलल्यानंतर इथे मी कढीपत्ता ऍड केलेला आहे आणि सोबतच हिरव्या मिरच्या। आता इथे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, तुम्ही इथं सुक्या लाल मिरच्या वापरल्या तरीही चालते। मिरच्या हलक्याशा 2-3 मिनिटं आपल्याला छान तळून घ्यायच्या आहे, याचा एक फ्लेवर या तेलात उतरला गेला पाहिजे। आता मिरच्या छान तळल्यानंतर मी इथं ऍड केलेलं आहे जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ना आलं, लसूण आणि कढीपत्त्याचं, ते ऍड केलेले आहे। ते 2-3 मिनिटं छान तळून घेतल्यानंतर यातच ऍड केलेले हळद, हिंग,
सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. मंद ठेवल्यामुळे काय होतं, हळद आणि हिंग जळत नाही आणि त्याचा रंग बदलत नाही. म्हणून गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि त्यानंतर ऍड करणार आहोत ताक. तर ताक ऍड केल्यानंतर एकदा चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की कढी खूप घट्ट आहे, तर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा, नाही तर थोडंसं पाणी ऍड करा. जसं मी मगाशी म्हटलं की आमच्याकडे कढी खूप घट्ट खात नाही, सो त्यासाठी मी इथं साधारणतः 1 कप अजून पाणी ऍड केलेलं आहे. आणि आता ही कढी ना पुन्हा एकदा छान मी चमच्याने हलवून घेणार आहे. सोबतच इथं मी चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे. मी साहित्यामध्ये दाखवायला विसरले होते, पण कुठलाही पदार्थ हा मिठाशिवाय अपूर्णच असतो, सो मीठ ऍड करायला विसरू नका. मीठ ऍड केल्यानंतर एकदा छान मी हे ढवळून घेणार आहे. आणि यामध्ये मी घालणार आहे गूळ. आता इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही घालू शकता, पण गुळामुळे ना या कढीला चव अप्रतिम येते आणि रंग सुद्धा सुरेख येतो. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर काहीही ऍड करू शकता. सगळं छान एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला आहे ना एक हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे. मध्ये मध्ये आपण ही जी कढी आहे ना ही चमच्याने सारखी अशी हलवून घेणार आहोत, की जेणेकरून कढी फुटू नये. शक्यतो कढी अजिबात फुटत नाही, पण जर असं तुम्हाला वाटलं की कढी फुटत आहे तर असं अधेमध्ये छान हलवून घ्या. तर हे बघा मस्त अशी ह्याला वाफ आली आहे. एक ह्याला आपण उकळी येऊन देणार आहोत. तुम्हाला जर ही कढी अजून दाटसर हवी आहे तर याला छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर आपण यामध्ये ऍड केलेलं आहे थोडंसं कोथिंबीर. कोथिंबीरीशिवाय कुठलाही पदार्थ हा अपूर्णच वाटतो मला. सो कोथिंबीर ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने छान मिक्स करून घेणार आहे आणि याला हलकीशी एक उकळी फुटलेली आहे. या स्टेजला इथं कढी रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त ह्याला वाफ आलेली आहे आणि आपली ही कढी आहे ना खाण्यासाठी रेडी झालेली आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि ही कढी सर्व करून घेणार आहे. तुम्हाला जर अजून दाटसर कढी हवी असेल तर तुम्ही अजून उकळून घेतली तर काही हरकत नाही. तर हे बघा मस्त अशी ही महाराष्ट्रीयन पद्धतीची ताकाची कढी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. उन्हाळ्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मला आजची ही रेसिपी कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.